नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, वैयक्तिक लाभाच्या योजना या महामेश योजनेअंतर्गत सुरू झालेल्या आहेत। महामेश.org या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत, ज्या अंतर्गत आपल्याला 50 ते 75% अनुदानावरती 4 योजनांचे वाटप केले जाणार आहे। आता मित्रांनो, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मेंढी गट वाटप संदर्भात सविस्तर माहिती दिलेली होती, त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाठीमागच्या भागात पाहिला असेल। या योजनेसाठी मित्रांनो 12 सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे। 12 सप्टेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। पोर्टल त्यासाठी मित्रांनो उपलब्ध आहे, तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे। महामेश.org या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। या योजनेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2024 देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। आता मित्रांनो, या महामेश योजनेअंतर्गत आपल्याला कोणत्या 4 योजना देण्यात आलेल्या आहेत या संदर्भाची माहिती आता या व्हिडिओत पाहणार आहात। एक योजना तर तुम्हाला सविस्तर मी समजून सांगितलेली आहे। मेंढी गट वाटप या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओत पाहायला मिळाली असेल। आता मित्रांनो, याच्यामध्ये आणखी ज्या 3 योजना असणार आहेत त्या कोणत्या असणार आहेत तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी जाहिरातीच्या माध्यमातून मी देणार आहे। जाहिरातीचा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी समोर देत आहे। जाहिरातीमध्ये पाहू शकता मित्रांनो, महामेश योजना सन 2024-25 अंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गासाठी खालील वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो, भटक्या जमाती क प्रवर्गासाठी ही संपूर्ण योजना असणार आहे। जे लाभार्थी या भटक्या जमाती क प्रवर्गात येतील अशा लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। याची मित्रांनो खाली योजनेची सविस्तर माहिती सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला। योजनेचं नाव देण्यात आलेलं आहे, सुरुवातीला आहे मेंढी पालन योजना। आता मेंढी पालन योजना जी आहे मित्रांनो, या संदर्भाची सविस्तर माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 20 मेंढ्या आणि 1 नर मेंढा असं 21 मेंढ्यांचं गट वाटप जे ते केलं जाणार आहे, जे आपल्याला 75% अनुदानावरती शासनामार्फत दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर 2 नंबरला आहे मेंढ्याची चराई अनुदान। याच्यामध्ये आपल्या जवळ जर मेंढ्या असतील सध्या उपलब्ध आहेत तर अशा मेंढ्यांसाठी सुद्धा चराईसाठी आपल्याला शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे। हे अनुदान सुद्धा मित्रांनो 75% अनुदानावरती असणार आहे। त्याच्यानंतर तिसरा आहे मित्रांनो मेंढी पालनासाठी जागा खरेदी अनुदान। आता मित्रांनो, ही जागा खरेदीचं अनुदान जे आहे ते हे पहिल्यांदाच या ठिकाणी शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। चालू घडीला मित्रांनो ही पहिल्यांदा मी पाहत आहे। याच्या अगोदर जर प्रसिद्ध झाले असेल तर ते आज सध्या तरी आपल्या नजरेस अजून आलेलं नाही, परंतु सध्या या जाहिरातीमध्ये आपल्याला याची सविस्तर अपडेट पाहायला मिळत आहे। आता मित्रांनो, हे जागा खरेदीसाठी जे अनुदान दिलं जाणार आहे हे अनुदान आपल्याला 50,000 रुपयाचं असणार आहे। जे लाभार्थी या जागा खरेदीसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून या योजनेमध्ये सहभाग घेतील तर अशा लाभार्थ्यांसाठी जागा खरेदीसाठी शासनाकडून 50,000 रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे। आता मित्रांनो, भरपूर लाभार्थी विचारतात की हे मिळालेले 50,000 आपल्याला कसे फेडायचे, तर मित्रांनो हे आपल्याला कोणत्याही प्रकारचे फेड रक्कम नसते। शासनाकडून तुम्हाला ही आर्थिक मदत असते, जेणेकरून तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभा करून प्रगतशील शेतकरी व्हाल। तर या संदर्भात मित्रांनो ही आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते। आता याच्यामध्ये आणखी एक 4 नंबरचं जे आहे, याच्यामध्ये आपल्याला 100 कुक्कुट पक्षी खरेदी अनुदान। आता याच्यामध्ये आपल्याला 100 पिल्लांचं वाटप गट वाटप जे आहे ते केलं जातं। आता मित्रांनो, हे अनुदान जे आहे हे अनुदान तुम्ही योजनेमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्या वस्तूची खरेदी केल्यानंतर म्हणजे ते पशुधन खरेदी केल्यानंतर त्याचे बिल सादर केल्यानंतर हे अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून ट्रान्सफर केलं जातं। यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपलं बँक खातं डीबीटीला लिंक करून घ्या, आधार लिंक करून घ्या, जेणेकरून शासनाकडून जे डीबीटी मार्फत येणारं अनुदान आहे हे थेट तुमच्या बँकेमध्ये जमा होईल। त्याच्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण खाली पाहू शकता ऑनलाईन भरण्यासाठी संकेतस्थळ सुद्धा देण्यात आलेले आहे, www.mahamesh.org। ही मित्रांनो लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट योजनेसाठी अर्ज करू शकता। त्याच्यानंतर खाली आहे अर्ज करण्याचा कालावधी। 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबरचा कालावधी हा आपल्याला अर्ज करण्याचा असणार आहे। या कालावधीमध्ये आपल्याला लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे। आता सगळ्यात शेवटचा मुद्दा राहतो तो म्हणजे कागदपत्राचा। जे लाभार्थी या योजनेमध्ये सहभाग घेतील त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आवश्यक असणार आहे ती म्हणजे कागदपत्र। तर कागदपत्र कोणकोणती लागतील इथे मी सांगतोय। सुरुवातीला मित्रांनो आपल्याला एक ID साइज फोटो लागणार आहे। 2 नंबरला आहे आपलं रेशन कार्ड, 3 नंबरला आहे आपलं आधार कार्ड, 4 नंबरला आहे आपला 7/12 किंवा आपला खाते उतारा, 5 नंबरला आहे बँकेचं पासबुक, 6 नंबरला आहे मोबाईल नंबर। मोबाईल नंबर मित्रांनो OTP साठी लागतो, त्याच्यामुळे मोबाईल नंबर चालू असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर 7 नंबरला आहे कुटुंबातील सदस्यांचे आधार नंबर। आता मित्रांनो जे आपल्या
रेशन कार्ड मध्ये जे काही सदस्य असतील, म्हणजे आपल्या कुटुंबात जे काही सदस्य असतील, तर त्या सर्वांची आधार कार्ड आपल्या जवळ असणं गरजेचं आहे, कारण की ती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना सविस्तर भरावी लागतात. कारण की शासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे की घरातील रेशन कार्ड मधील फक्त एकाच लाभार्थ्याला या योजनेचा सहभाग घेता येणार आहे. त्याच्यामुळे इतर लाभार्थ्यांची नावे पुन्हा या पोर्टलवरती रजिस्टर होऊ नयेत. त्याच्यामुळे ही आधार कार्डची माहिती भरणं खूप गरजेचं आहे. आधार कार्डची माहिती भरल्यानंतर 8 नंबरला आहे स्वतःचा मोबाईल. आता इथे या ठिकाणी सांगितलं की ओटीपी जातो. ओटीपी व्हेरिफिकेशनसाठी आपला स्वतःचा मोबाईल फॉर्म भरताना सेंटरवरती घेऊन जाणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ओटीपी घ्यायला किंवा आयडी पासवर्ड आपल्याला मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पुढे घ्या 9 नंबरला आहे 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसल्याचे स्वघोषणापत्र. आता मित्रांनो, हे स्वघोषणापत्र जे आहे कोणत्याही सेतू सेंटरवरती किंवा ऑनलाईन पद्धतीने जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला हे स्वघोषणापत्र जे आहे ते उपलब्ध होईल. याच्यामध्ये आपल्याला 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसल्याचे स्वघोषणापत्र. लक्षात घ्या, तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे की 2001 नंतर आपल्याला तिसरं अपत्य नसावं. भरपूर लोकांची या ठिकाणी फसगत होईल की आपल्याला 3 अपत्य आहेत त्याच्यामुळे आपण फॉर्म भरू शकणार नाही, परंतु ती 3 अपत्ये तुमची 2001 अगोदरची असतील, जन्मलेली असतील, तर तुम्हाला या योजनेमध्ये सहभाग घेता येईल. परंतु 2001 नंतर जर आपलं अपत्य तिसरं जन्मलं तर आपल्याला या योजनेमध्ये सहभाग घेता येणार नाही. ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा. सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे. त्याच्यानंतर पुढे घ्या मित्रांनो, 10 नंबरला आहे आपलं शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त नसलेबाबतचे स्वघोषणापत्र. म्हणजेच आपण शासकीय सेवेत सध्या रुजू नाही, काम करत नाही, या संदर्भाचं स्वघोषणापत्र आपल्याला इथं जोडावं लागणार आहे. तर ते स्वघोषणापत्र सुद्धा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळून जाईल. आता ही दोन्ही जी स्वघोषणापत्र आहेत याची लिंक मी पीडीएफ स्वरूपात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात. त्याची मी पीडीएफ स्वरूपात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. त्यानंतर 11 नंबरला आहे आपला जातीचा दाखला. सगळ्यात शेवटचा डॉक्युमेंट आणि अतिशय महत्वाचा, तुमच्या जवळ जर तुमचा जातीचा दाखला असेल तरच तुम्ही या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकणार आहात. जर तुम्ही जातीचा दाखला नाही म्हणून असं जर क्लिक केलं तर त्या ठिकाणाहूनच तुमचं अकाउंट जे आहे ते लॉग आउट होत आहे. याचा अर्थ जातीचा दाखला या योजनेसाठी कंपल्सरी असणार आहे. आता याच्यामध्ये जातीचा दाखला कोणाचा, तर भटक्या जमाती क प्रवर्गातील, म्हणजे धनगर रिलेटेड ज्या काही इतर जाती आहेत तर या जातीमधील संपूर्ण लाभार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे. जातीचा चार्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना चेक करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जाती पाहायला मिळतील. जवळजवळ 20-25 जातींचा समावेश या योजनेसाठी करण्यात आलेला आहे. तर ही मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे. योजनेसंदर्भाची सगळ्यात महत्वाची अपडेट तुम्ही या ठिकाणी पाहिली. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. जे गरजू लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत आपली ही माहिती नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा योजनेमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर आपला व्हिडिओ पाहून कागदपत्र जुळवून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतील. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. राहिलेत फक्त 4 ते 5 दिवस. शासन पुढे तारीख वाढवल नाही वाढवल त्याच्या अगोदर 26 तारखेच्या आतमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो. अशाच नवनवीन योजनेसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.